श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कुंभ राशीच्या जातकानो, गुरुजीचा एक इशारा. गुरुवारी रात्री 12 पूर्वी हे काम करू नका, अन्यथा सूर्योदयासोबतच तुमच्या आयुष्यात एक असा काळ सुरू होणार आहे ज्याची चाहूल तुम्हाला अद्यापही लागलेली नाही. गुरुजींनी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती एका अत्यंत भयानक पण तितक्या शक्तिशाली वळणावर उभी आहे. तुमच्या पाठीवर असं काय घडतंय पाठीमागे ज्याचा परिणाम थेट तुमच्या कुटुंबावर होणार आहे. हे गुपित उघड करण्यापूर्वी तुम्हाला सावध होणं गरजेचं आहे, कारण हा गुरुवार तुमच्यासाठी नशिबाचा सर्वोत्तम टप्पा ठरेल की एखादी मोठी परीक्षा, हे आपण या भविष्यवाणीमध्ये विस्तृत पाहणार आहोत. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की या गुरुवारी दुपारी 12 नंतर तुमच्या सभोवतालची ऊर्जा अचानक बदलणार आहे. तुम्हाला वाटते की तुमचे शत्रू शांत बसले आहेत, पण सावध राहा, कारण तुमच्या राशीवर एक असं सावट येत आहे जे तुमच्या आर्थिक स्थितीला हादरा देऊ शकतं किंवा तुम्हाला अचानक कुबेराचा साठा मिळवून देऊ शकतं. तुमच्या खिशात येणारा पैसा हा तुमच्या प्रगतीचा मार्ग असेल की तुम्हाला एखाद्या मोठ्या संकटात सापडणारं जाळं. गुरुजीच्या या गुप्त संकेताचा उलगडा आपण या व्हिडिओच्या मध्यभागात करणारच आहोत, तो जो पाहून तुमच्या अंगावर काटा सुद्धा येईल. पण कुंभराशीच्या जातकानं, तुमच्या मनात दडलेली ती एक अतृप्त इच्छा जी तुम्ही आजवर कोणालाही सांगितली नाही, ती या गुरुवारी बाहेर येणार आहे. पण ही इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला कोणती किंमत मोजावी लागेल? गुरुजीच्या भविष्यवाणीनुसार गुरुवारी रात्री होणारा ग्रहाचा महासंगम तुमच्या घराच्या उंबरठ्यावर काहीतरी नवीन घेऊन येणार आहे. ते तुमच्यासाठी सुखद असेल की भयावह, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा सस्पेन्स आता उघड होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटच्या भागात गुरुजींनी एक असा गुप्त उपाय दिलेला आहे जो तुम्हाला या अनपेक्षित संकटातून सुद्धा वाचू शकतो. कुंभराशीच्या जातकांनो, गुरुजीच्या दाव्यानुसार या गुरुवारी तुमच्या कुंडलीत अशा काही हालचाली होत आहेत ज्या गेल्या कित्येक दशकात पहिल्यांदाच होणार आहेत. कारण तुमच्या ग्रहाच्या चक्रात एक छाया प्रवेश करत आहे जी तुमच्या कर्माचा हिशोब चुकता करायला आली आहे. गुरुजी म्हणतात की गुरुवारी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत तुम्हाला अचानक अस्वस्थ वाटू लागू शकतं किंवा एखादी जुनी घटना आठवून तुम्हाला भीती वाटू शकते. हा नशिबाचा क्रूर खेळ नाही, तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल घडवण्यापूर्वीची शांतता आहे. तुम्ही ज्या गोष्टीला आजवर घाबरत आला तीच गोष्ट तुमच्या समोर उभी ठाकणार आहे. पण ती तुम्हाला संपवण्यासाठी नाही, तर तुमच्यातील शक्तीची परीक्षा घेण्यासाठी येणार आहे. कुंभ राशीच्या जातकानं गुरुजींनी एक अत्यंत भयानक संकेत दिलाय की या गुरुवारी तुमच्या जवळच्या कोणाकडून तरी तुम्हाला दगा मिळण्याची शक्यता आहे. हा दगा तुमच्यासाठी एक वरदान ठरेल की ज्याला तुम्ही आपलं मानत होता तोच तुमचा शत्रू निघाला तर. असा प्रश्न गुरुजींनी सुद्धा उपस्थित केला आहे, कारण ग्रहांची ही चक्रव्यूह रचना तुम्हाला एका अशा वळणावर आणून ठेवेल जिथे तुम्हाला करा किंवा मरा या स्थितीचा सामना करावा लागेल. ही वेळ तुमच्या संयमाची आहे. जर तुम्ही गुरुवारी येणाऱ्या प्रसंगाला धैर्याने तोंड दिले तर तुमच्या आयुष्यात असा चमत्कार घडेल की जग पाहत राहील. तुमच्या कुंडलीतील मंगळ व शनीची युती एखादी मोठी दुर्घटना टाळण्याचे संकेत देते, जे आपण पुढे पाहणारच आहोत. कोणते संकेत आहेत ते? त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकानं गुरुजींच्या भविष्यवाणीचा सर्वात थरारक भाग म्हणजे तुमच्या भाग्योदयाची सुद्धा वेळ. गुरुवारी रात्री जेव्हा चंद्र आपली जागा बदलेल तेव्हा तुमच्या घरातील वातावरणात एक वेगळाच बदल जाणवेल. अनेक दिवसापासून तुमच्या घरात असलेली नकारात्मक ऊर्जा किंवा एखादी अज्ञात भीती अचानक नाहीशी होईल. पण गुरुजी इशारा देतात की ही शांतता फक्त त्यांच्यासाठीच असेल जे स्वतःच्या कर्माशी प्रामाणिक आहेत. ज्यांच्या मनात खोटं आहे त्यांच्यासाठी हा गुरुवार एका भयानक संकटाची नांदी ठरेल. पण तुमच्या नशिबाचा हा खेळ सुरू झाला आहे. यात तुम्ही जिंकणार की हरणार हे तुमच्या एका निर्णयावर अवलंबून असेल. हा निर्णय नेमका कोणता आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पुढे पाहत राहा. तर कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी दिलेली माहितीनुसार या गुरुवारी आकाशात एक अत्यंत दुर्मिळ आणि थरारक अशी ग्रहाची स्थिती निर्माण झाली आहे. तिला त्रिवेणी संगम म्हटलं जाते. देवगुरु बृहस्पती, न्यायदेवता शनिदेव आणि मनाचा कारक चंद्र एका अशा कोणात येत आहे ज्यामुळे ऊर्जेचा विस्फोट, प्रचंड असा विस्फोट वलय निर्माण होईल. गुरुजी म्हणतात की हा त्रिवेणी संगम तुमच्या राशीसाठी एक दुधारी तलवार ठरू शकतो.
जर तुमची वेळ चांगली असेल तर हा योग तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देईल. पण जर तुमच्या कुंडलीत ग्रहांचे दोष असतील तर मित्रांनो, हा संयोग तुमच्या आयुष्यात अचानक उलथापालथ घडवून आणू शकतो. आकाशातील हे गूढ हालचाल तुमच्या भविष्यावर कोणता घाला घालणार हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे कुंभ राशीच्या जातकांनो, या गुरुवारी होणारा हा त्रिवेणी संगम तुमचा कर्म आणि भाग्य या दोन स्थानांना थेट जोडणार आहे. गुरुजींनी असा धक्कादायक खुलासा केला की या योगामुळे तुमच्या जीवनातील अशा काही गुप्त गोष्टी जगासमोर येऊ शकतात ज्या तुम्ही आजवर काळजाच्या कोपऱ्यात दडवून ठेवल्या होत्या. शनीची क्रूर दृष्टी आणि गुरुची सौम्य दृष्टी जेव्हा एकाच वेळी तुमच्या राशीवर पडते, तेव्हा तुमच्या आयुष्यात प्रचंड मानसिक द्वंद्व निर्माण होतं. तुम्हाला एकाच वेळी अत्यंत भीती आणि अत्यंत आनंद या दोन्ही टोकाच्या भावनांचा अनुभव घेता येतो. गुरुजीच्या मते हा त्रिवेणी संगम तुमच्या आयुष्यातील जुन्या पापाचा हिशोब पूर्ण करण्यासाठी आणि पुण्याची फळं देण्यासाठी अवतरला आहे. तर कुंभ राशीच्या जातकांनो, या महाग्रहयोगाचा सर्वात सस्पेन्स म्हणजे गुरुवारी रात्री होणारा दृश्य बदल. गुरुजी सांगतात की जेव्हा गुरु शनी चंद्र एका अशा संगम पूर्णत्वास जातील तेव्हा तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात एक विशेष ऊर्जा प्रवाहित होईल. ही ऊर्जा तुमच्या आयुष्यातील अडथळ्यांच्या भीती जमीनदोस्त करेल की तुमच्यासाठी नवीन आव्हाने उभी करेल. हे सर्वस्वी तुम्ही त्या दिवशी पाळत असलेल्या नियमावर अवलंबून असेल. जर तुम्ही या त्रिवेणी संगमाच्या काळात गुरुजींनी सांगितलेली एक विशेष चूक टाळली नाही तर भाग्योदयाची ही संधी कायमची हातातून निसटून जाईल. ती चूक कोणती आणि तो उपाय काय हे आपण या व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यात पाहणारच आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी अत्यंत गंभीर शब्दात इशारा दिला आहे की या गुरुवारी तुमच्या घराच्या 4 भिंतींच्या आत एक मोठे भावनिक वादळ येण्याची शक्यता आहे. तुमच्या आयुष्यात अशी काही नाती आहेत जिथे बाहेरून सर्व काही शांत दिसत असले तरी आतून अदृश्य भिंती उभ्या राहिल्या आहेत. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार गुरुवारी दुपारी होणारा ग्रहांचा बदल या भिंतींना हादरा देणार आहे. ज्या व्यक्तीवर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवला होता तिचे खरे रूप समोर आल्यामुळे तुमच्या पायाखालची जमीन सरकू शकते. हा काळ तुमच्यासाठी मानसिकदृष्ट्या भयावह असेल कारण सत्याचा सामना करणे सोपे नसेल. मात्र गुरुजी म्हणतात की हे कटू सत्य समोर येणेच तुमच्या भविष्यातील सुखासाठी आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही खोट्या नात्यांच्या जाळ्यातून मुक्त व्हाल. मेष राशीच्या जातकांनो, कर्जाच्या बाबतीत गुरुजींनी एक असा खुलासा केला आहे जो ऐकून तुमचे डोळे विस्फारले जातील. गेल्या अनेक काळापासून तुम्ही ज्या कर्जाच्या विळख्यात अडकला आहात आणि ज्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही रक्ताचे पाणी केले, त्या कर्जाचा संबंध केवळ तुमच्या कष्टाशी नसून तुमच्या कुंडलीतील एका गुप्त दोषाशी आहे. गुरुजी सांगतात की या गुरुवारी ग्रहांची अशी काही युती होत आहे की तुम्हाला अचानक अशा ठिकाणाहून धनलाभ होऊ शकतो ज्याची तुम्ही अपेक्षाही केली नव्हती. पण सावधान, हा पैसा तुमच्या हाताला लागण्यापूर्वी एखादी गुप्त शक्ती किंवा शत्रू तो रोखण्याचा प्रयत्न करेल. हा कर्जाचा विळखा सुटणार की अधिक घट्ट होणार हे सर्व गुरुवारी रात्री होणाऱ्या एका विशेष खगोलीय घटनेवर अवलंबून आहे. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते या गुरुवारी नात्यांमधील भिंती पडताना एक मोठा धमाका होईल जो तुमच्या कुटुंबाची प्रतिमा समाजात बदलू शकतो. शत्रूंनी रचलेले जाळे आता स्वतः त्यांच्यावरच उलटणार आहे. कर्जातून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत आहात त्याला दैवी शक्तीची जोड मिळणार आहे, असे गुरुजींचे स्पष्ट सांगणे आहे. मात्र ही सुटका मिळवत असताना तुम्हाला तुमच्या रागावर आणि जिभेवर ताबा ठेवावा लागेल. जर तुम्ही या गुरुवारी चुकूनही कोणाला अपशब्द बोललात तर भाग्योदयाचा हा मार्ग कायमचा बंद होऊ शकतो. तुमच्या आयुष्यातील ही सर्वात मोठी लढाई तुम्ही कशी जिंकणार याचे गुपित गुरुजींनी व्हिडिओच्या शेवटच्या भागात दिले आहे, ते पाहण्यास विसरू नका. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी केलेल्या दाव्यानुसार तुमच्या मनातील ती अस्वस्थता जिने तुम्हाला कित्येक रात्री जागे ठेवले आहे तिचा शेवट या गुरुवारी निश्चित आहे. तुम्हाला सतत असं वाटतंय ना की तुमच्या पाठीमागे कोणीतरी उभं आहे किंवा तुमचं काहीतरी अघटित घडणार आहे. गुरुजी सांगतात की हा तुमच्या कल्पनेचा खेळ नसून तुमच्या राशीवर असलेल्या एका नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होता. पण या गुरुवारी होणारा महासंयोग तुमच्या मेंदूतील त्या संभ्रमाच्या जाळ्याला एका फटक्यात तोडून टाकेल. भीतीचा तो काळा पडदा फाटून तुम्हाला सत्याचा प्रकाश दिसेल. मात्र गुरुजींनी सावध केलं आहे की जेव्हा ही भीती नष्ट होईल तेव्हा तुम्हाला एका अशा वास्तवाचा सामना करावा लागेल जे स्वीकारण्यासाठी प्रचंड धाडस लागणार आहे. मेष राशीच्या जातकांनो,
आरोग्याच्या बाबतीत गुरुजींनी 2 अत्यंत गंभीर आणि गूढ संकेत दिले आहेत, ज्याकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला महागात पडू शकतं. पहिला संकेत, अचानक येणारी उष्णता. गुरुवारी सकाळी जर तुम्हाला अचानक शरीरात उष्णता जाणवली किंवा डोळ्यांची आग होऊ लागली, तर समजा की तुमच्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत आहे. गुरुजी म्हणतात, हा संकेत आहे की तुमच्यावर असलेली एखादी वाईट बाधा किंवा दृष्टिदोष आता संपत आला आहे. पण या काळात थंड पाण्याचा वापर टाळा, अन्यथा ही ऊर्जा तुमच्या शरीरातच अडकून पडेल. दुसरा संकेत, सांधेदुखी आणि मज्जासंस्था. जर गुरुवारी संध्याकाळी तुमच्या उजव्या खांद्यात किंवा मानेमध्ये असह्य वेदना सुरू झाल्या, तर ते तुमच्या कामाच्या ताणाचं लक्षण नसून शनीच्या प्रभावाचा संकेत आहे. गुरुजींच्या मते हा वेदनेचा इशारा तुम्हाला सांगत आहे की तुम्ही चुकीच्या मार्गावर धावत आहात. वेळीच सावध व्हा, नाहीतर हे छोटे दुखणे भविष्यात मोठ्या आजाराचं रूप घेऊ शकतं. मेष राशीच्या जातकांनो, भीती आणि आरोग्याचा हा खेळ गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत आपल्या चरमसीमेवर असेल. गुरुजी सांगतात की तुमच्या शरीरात होणारे हे बदल तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तर तुम्हाला भविष्यातील मोठ्या धोक्याची पूर्वकल्पना देण्यासाठी होत आहेत. तुमच्या आयुष्यातील संभ्रम दूर करण्यासाठी तुम्हाला या गुरुवारी एका विशेष वस्तूचा त्याग करावा लागेल. ती वस्तू नेमकी कोणती आणि आरोग्याचे हे संकट टाळण्यासाठी गुरुजींनी कोणता महामंत्र दिला आहे, हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा. गुरुजींनी या गुरुवारी एक अत्यंत धक्कादायक इशारा दिला आहे. तुमच्याविरुद्ध जे गुप्त शत्रू पडद्यामागून कारस्थान करत होते, त्यांच्यासाठी हा गुरुवार काळरात्र ठरणार आहे. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार तुमच्या राशीच्या 6व्या भावात मंगळाची क्रूर दृष्टी पडत असल्यामुळे तुमच्या शत्रूंनी रचलेले जाळे आता त्यांच्याच गळ्याचा फास बनणार आहे. तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून ज्या छुप्या भीतीच्या सावटाखाली वावरत होता, त्या भीतीचा चेहरा आता तुमच्यासमोर येणार आहे. गुरुजी म्हणतात की शत्रू कितीही बलाढ्य असला तरी या गुरुवारी तुमच्या पाठीशी एक अदृश्य दैवी शक्ती उभी असेल, जी तुमच्या शत्रूंच्या बुद्धीचा नाश करेल. मेष राशीच्या जातकांनो, सरकारी कामांच्या बाबतीत गुरुजींनी एक असा सस्पेन्स उघड केला आहे जो तुम्हाला थक्क करेल. कोर्ट कचेरी, जमिनीचे व्यवहार किंवा सरकारी कार्यालयात अडकलेली तुमची फाईल अचानक पुढे सरकणार आहे. पण सावधान, गुरुजी सांगतात की काम पूर्ण होण्याच्या अगदी शेवटच्या क्षणी एक अशी व्यक्ती आडवी येईल जिच्यावर तुम्ही कधीच संशय घेतला नव्हता. हा गुरुवार तुमच्यासाठी विजयाचा दिवस आहे की धोक्याचा, हे तुमच्या त्या एका तासाच्या निर्णयावर ठरेल, जेव्हा तुम्हाला एखादा महत्त्वाचा दस्तऐवज सही करायचा असेल. गुरुजींच्या मते हा विजय सोपा नसेल, त्यासाठी तुम्हाला तुमच्या आत्मविश्वासाची मोठी किंमत मोजावी लागेल. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या भविष्यवाणीचा सर्वात थरारक टप्पा म्हणजे शत्रूंचा पराभव होताना घडणारी एक अघटित घटना. गुरुजी म्हणतात की गुरुवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुम्हाला एखादी अशी बातमी मिळेल जी तुमच्या विरोधकांना जमिनीवर आणेल. ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची असेल, पण ती ऐकताना तुमच्या अंगावर काटा येईल, कारण नियती आपला हिशोब किती क्रूरपणे पूर्ण करते याचे ते जिवंत उदाहरण असेल. सरकारी कामातील अडथळे दूर होताना तुम्हाला एका गुप्त नियमाचे पालन करावे लागेल, अन्यथा मिळालेला विजय पराभवात बदलण्यास वेळ लागणार नाही. तो गुप्त नियम आणि भाग्योदयाचा शेवटचा महाउपाय आपण आता व्हिडिओच्या अंतिम भागात पाहणार आहोत. मेष राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे त्या सर्वात मोठ्या रहस्याची, ज्यावर तुमचे संपूर्ण भविष्य अवलंबून आहे. गुरुजींनी स्पष्ट सांगितले आहे की ग्रहांची स्थिती कितीही अनुकूल असली तरी जर तुम्ही तुमच्या कर्माची आणि ऊर्जेची जोड दिली नाही, तर हा भाग्योदय तुमच्या दारातून परत फिरेल. या गुरुवारी तुम्हाला 4 महाउपाय करणे अनिवार्य आहे, जे तुमच्या आयुष्यातील संकटांचा नाश करतील. 1. पिवळ्या वस्तूचा वापर. गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करा किंवा खिशात पिवळा रुमाल ठेवा. हा रंग गुरुग्रहाची शक्ती खेचून घेतो. 2. अन्नदान. एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा काळ्या कुत्र्याला गुरुवारी भोजन द्या, ज्यामुळे शनीचा कोप शांत होईल. 3. कडुलिंबाच्या झाडाला पाणी. गुरुजींच्या मते मेष राशीच्या लोकांनी या गुरुवारी कडुलिंबाच्या झाडाला पाणी घातल्यास आरोग्याचे सर्व धोके टळतील. 4. गुप्त मंत्राचा जप. रात्री झोपण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ मंत्राचा 108 वेळा जप करणे हे तुमच्या सभोवताली एक सुरक्षा कवच निर्माण करेल. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी एका अत्यंत भयानक चुकीबद्दल सावध केले आहे, जी बहुतेक लोक या गुरुवारी करण्याची शक्यता आहे. गुरुजी म्हणतात, या गुरुवारी चुकूनही सूर्यास्तानंतर कोणालाही पांढरी वस्तू किंवा पैसे उधार देऊ नका. जर तुम्ही ही चूक केली तर तुमच्या घरात प्रवेश करणारी लक्ष्मी दारातच थांबेल आणि तुमच्या वाट्याचं सुख दुसऱ्याच्या पदरात पडेल.
ही एक छोटीशी चूक तुमच्या 7 पिढ्यांच्या दारिद्र्याला कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे कितीही जवळची व्यक्ती असली तरी गुरुवारी रात्री नाही म्हणायला शिका. हा केवळ सल्ला नाही तर गुरुजींनी दिलेला कडक इशारा आहे. मेष राशीच्या जातकांनो, शेवटी गुरुजी एक असा सस्पेन्स उघड करत आहेत जो तुमच्या काळजाचा ठोका चुकवेल. गुरुवारी रात्री 12 वाजल्यानंतर तुमच्या घरातील शांततेत तुम्हाला काही विशिष्ट संकेत मिळतील. जर तुम्हाला अचानक एखाद्या फुलाचा सुगंध आला किंवा एखादा शुभ शकुन दिसला तर समजा की स्वामींनी तुमच्या हाकेला साथ दिली आहे. पण जर तुम्हाला भीती वाटली किंवा विचित्र स्वप्न पडले तर समजून जा की अजूनही काहीतरी अघटित घडायचं बाकी आहे. या सर्व संकटांतून बाहेर पडण्यासाठी गुरुजींनी दिलेला हा व्हिडिओ पुन्हा एकदा नीट पहा आणि प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्या. तुमच्या भाग्योदयाची ही वेळ चुकवू नका, कारण अशी संधी पुन्हा कधी येईल हे सांगता येत नाही. तर मेष राशीच्या माझ्या प्रिय जातकांनो, मनातली भीती कायमची काढून टाका. लक्षात ठेवा, संकटाची रात्र कितीही गडद असली तरी यशाचा सूर्य उगवण्यापासून तिला कोणीही रोखू शकत नाही. गुरुजींनी सांगितलेले हे संकेत आणि उपाय तुमच्या आयुष्यात सुखाची नवी पहाट घेऊन येणार आहेत. स्वामी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. फक्त तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका. हा गुरुवार तुमच्यासाठी भाग्याचा, आनंदाचा आणि यशाचा ठरो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मेष राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला तुमच्या भाग्यावर आणि स्वामींच्या कृपेवर पूर्ण विश्वास असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. तुमचा एक लाईक ही तुमच्या सकारात्मक ऊर्जेची पहिली पाऊलखुण आहे. कमेंट बॉक्समध्ये आपल्या आराध्य देवतेचे नाव लिहायला विसरू नका. लिहा पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावनाने, श्री स्वामी समर्थ किंवा जय शनिदेव. तुमच्या या कमेंट्स म्हणजे एक सामूहिक प्रार्थना आहे जी तुमच्या नशिबाला अधिक शक्ती देईल. आणि नशिबाचा हा प्रवास असाच सुरू ठेवण्यासाठी आणि गुरुजींच्या पुढील महत्त्वाच्या भविष्यवाणीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.